नमस्कार. थंबनेल पाहून तुम्हा सर्व बैलगाडा शौकीन, बकासूर प्रेमी व सर्व बैलगाडा क्षेत्रातील व्यक्तींच्या हे लक्षात आलं असेल की आत्ता आपण बैलगाडा क्षेत्रातील कोणती टॉपची बातमी आज पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपला बकासूरच्या मैदानामध्ये पराभूत झाला. त्याला कारण असं आहे की बकासूरचा पायरा हा चुकला असं सांगितलं आहे. त्याचबरोबर सर्वांचे लाडके दिग्गज बैलगाडा मालक त्याचबरोबर ड्रायव्हर विठ्ठल नाना हे म्हणाले की बकासूर सध्या फॉर्ममध्ये आहे. बकासूरने अनेक मैदानं जिंकली आहे, त्यामुळे एखादा पराभव झाला तर काही अडचण नाही. असे अनेक मैदान आहेत की बकासूर हा जिंकलेला आहे. नेहमी बकासूर हा गुलालामध्ये राहतो असे विठ्ठल नाना हे म्हणाले. त्याचबरोबर मोहित धुमाळ हे सुद्धा आज खूप भावूक झाले, कारण की बकासूर खूप स्पीडमध्ये धावला, परंतु शेवटी ही निराशा झाली. त्यामुळे बकासूर आज जरी पराभूत झाला तरी काही हरकत नाही, कारण की बकासूर काही केलं तरी बकासूर एवढे बक्षीस किताब हे आज कोणी मिळवले नाही. असंख्य वेळेस बकासूर हा हिंद केसरी राहिलेला आहे. त्यामुळे एखादा पराभव जरी वाटेला आला तरी काही हरकत नाही असे बैलगाडा जाणकार त्याचबरोबर बकासूर प्रेमी हे म्हणत आहेत. लवकरच आगामी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्हाला बकासूर हा फायनलचं बक्षीस घेतलेला दिसेल.